नमस्कार, माझे नाव भागवत भोले, मी मटेरियल प्रतिनिधी जालना। आज आपण लक्ष्मण सखाराम मेत्रे यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत। पिपळी यांचं गाव आहे। यांनी यांच्या मागे मतलब 3 एकरचा प्लॉट आहे। 3 एकरच्या प्लॉटमध्ये यांनी सगळं आंतरपीक मूग घेतलेलं आहे। तर आंतरपीक घेण्याचा उद्देश म्हणजे आपल्या जमीन जी आपली जमीन ती झाकून असते। झाकून असल्यामुळे काय होतं, आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो उडून जात नाही आणि पर्यायी आपण त्याला याच्यामध्ये मशागत करायचा बी काही विषय नाही, म्हणजे याच्यात तण उगतच नाही याच्यामध्ये तण उगत नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाळ्या आणायचा विषय नाही, काही नाही। एकदा खुरपण पाण्याचं पुढं तण आहे का काय, म्हणजे आम्ही याच्यात मूग पेरल्यापासून काहीच केलं नाही, म्हणजे किंवा आपला खर्च वाचला गेला। आणि परत आपल्या जमिनीतली जी जीवाणूची संख्या सुद्धा आपल्या जमिनीत फास्टमध्ये वाढते। आणि यांनी या ठिकाणी एकच खुरपणी केलेली आहे आणि एकच पाळी केलेली आहे। पाळी चाललीत नाही। बऱ्याच शेतकरी मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सुद्धा आपल्या शेतीमध्ये आंतरपिकाचा वापर करावा, थोडं का होईना आंतरपीक लावावे। बरेच शेतकरी बांधव असे म्हणतात की आंतरपीक घेतल्याने सरकी जी आपलं कापूस झाड आहे ते उभाट वाढतं किंवा पेरे लांब पडतं। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पेरेचं अंतर सुद्धा योग्य आहे आणि झाडाची वाढ सुद्धा योग्य आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही। आणि पर्यायी आपल्याला उत्पन्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला दुप्पट भेटणार आहे। आपण एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतीमध्ये आंतरपिकाचा वापर करावा। धन्यवाद।